नाही ग या बकऱ्या कुठे घुसते बाई मला इकडून इकडून घुसावं लागत त्याच्या माग मागच आका ग ग ग काही खरं नाही बाई हाय वय तिकडं रे काय बाई हाय झालपाटी आहे हो तिकडं वा ना हा भया काय बकऱ्या आहेत या इकडं मोकळ्या राहणार चला ए बाया हागून तर द्यायचं मला काय ग कविता काय नाही बाबा बकऱ्या चारायला आले होते या बाय ना बकऱ्यानीच इकडून तिकडून इकडं हे होते जाते कुठं जाते नाही आख्या गाबाळात शिरल्या होत्या मी काय म्हणतो काय तुझ्या नवऱ्यात जरा वाईटच झालं पण काय असं नव्हतं असं नव्हतं व्हायला पाहिजे ना आता काय करतो बाबा आला नशिबी कधी न कधी होणारच होतं होणारी घटना होतच राहती हा किती नाही म्हणले असते किती काय झालं असतं किती आवळून ठेवलं असतं जेवायचं तेच होतं म्हणजे तो आता उठतच नाही का किती त्याला ना म्हणजे एक साईडच उठत नाही त्याची अर्धी बाजू म्हणजे त्याला अर्धंगवायू झाला का म्हणजे एवढं बाद आहे का असं नाही असं इडून एवढं वर चालू आहे खातं पितं सगळं फक्त इडून तर खाली बंदी असं असं झालं का हा म्हणजे गळ्याला गिळीतो गिळायला गिळी तू डब्याला डबा हे इडून आहे ना इडून सगळं चालू आहे मग डबा तो खाली मला करावं लागतो ना मग हा का नाळ्या टाकून आणल्या ना अरे हा तुला कोणतरी खबर मला ना बाबूराव सांगत होता काय म्हणे अरे नवतरणी बांड पोरगी म्हणे हम्म. मला लय वाईट वाटत म्हणे बाबूराव आहे ना बाबूराव लय चांगला माणूस आहे असं लय मोठं आहे काय मन रे म्हणजे असं कसं म्हणणं माहिती का त्या दिवशी ना 1 तास येईल होतं माझ्या घरी सोडतं सोडी ना मला भाताची तर करायला असं म्हण ना मग तुला काय वाटलं काही नाही मला काय वाटणार आहे तो काय चालू आहे माझं काही नाही बस मजेत चालू आहे बस नाही इकडे ये ना इकडे बसावा आता कुठं आज जागच नाही दुसरीकडे बाबा ते किती का तू काय तो आलं गुंड आता बाबा उभं राहू थकले मारण्याची हा काय आज लय तुला अचानक इकडे हिंडायची आठवण आली अगं मग तुझ्यासारखी जवान पोरगी शाळेत चालायचे दिवस आले तोवर किती वाईट वाटतं किती वाईट वाटतं का ते काय झालं माहिती का हा जे नशिबात असतं ते होतच आता मानावर घरी पडून राहतो मला काही रानावानातलं दुसरं काही काम येत नाही निंदाई खुरपायचं येत नाही हा मग काय केलं एक पाट आणि एक बोकड दिला होता मा बहिणीनं आणून मग मी त्यालाच लावलं आणि त्याचीच एवढी संख्या केली हा ना तेच ना किती कष्ट घ्यावं लागत आहे पण एक आहे वो आता एकटीवरच पडले तुला ना तुला सांगतो मी काही लोकायला ना खावत नाही आता माझी बायको आहे पाय गेले निघून काय रे काय झालं भांडणे झाले का तुमची भांडणं म्हणजे भांडणं अशा गोष्टीवरून झाले का तुला बोलायलाच मला म्हणजे असं बोलायला सुद्धा लाज वाटेल मला म्हणजे अशा गोष्टीवरून भांडण झालं कोणती गोष्ट सांग ना आता आपण दोघांचे 2 तोंड आहे इकडं कोणी ऐकायला सांगू का तुला सांग ना पाय बर का अरे सांग ना परत म्हणू का तू काही पण बोलू राहिलास तुला माझ्यावर विश्वास नाही का बोलू का नाही तेव्हा इडून मागतोय किती लफडे होते माय किती होते आपल्या दोघांनाच माहित होतं हा मग तेवढं आहे. आजपर्यंत इकडलं घागर इकडे फोडली का मी कधीच नाही हा मग आणि आता सांगा ना बाई तुम्हाला सांगतो ना सांग ना मग काय झालं काय? आता मला ना मला रात्रीचं नुसतं एक राऊंड झाला का दुसरा झाला का तिसरा झाला का चौथा पोटच भरत नाही अजिबात नाही भरतच नाही आपलं मग रे आपल्याला कमीत कमी 4 राऊंड लागत हा मग नाही तर मग पोट भरतच नाही मग आता काय करायचं नाही याच्यावरून गेली ती अरे देवा म्हणजे मोठा बसता होय मग हा मग मी तिला तो उदाहरण दिलं मी हा म्हणलं तिचा नवरा असा होऊन बसला हा असा करतो म्हटलं म्हणजे बाय तो राग नको येऊन देऊ पण असा करतो म्हटलं त्याचा वायू सुद्धा बंद पडला हा वायू तरी तू कधी काही वाईटपणा केला का केला का कुठं नवरा सोडून गेली का तू नाही बाबा नाही गेले मी कुठंच मला आज झालं तिला म्हणलं मी तो आईशी लग्न केलं असतं ते परवडलं असतं
मग करायचं होतं ना तवाच. म्हणजे बरं, अरे मी काय म्हणतो, ऐक ना, लग्न नको करू. तू असं गचकन नको धरून ऐक मावलं. ना, लग्न नको करू, पण पोर माझं काढ ना. येडा झाला काय आता लोक म्हणशी हिचा नावर वर उताना तडक पडला मग पोर कोणाचं? हा करीतो म्हणा काम, ते काम करतो म्हणा, त्याला जोर येतो म्हणा ते काम करायला. अरे मग त्याला फक्त तो इडून एवढा चालू आहे, खालून बंद पडेल आहे, त्याला काही बोलता चालता येत नाही का? काय बोलतो तू? ते मरू दे, जाऊ दे, काही असो. हम्म तुला मस्त माझ्यासारखं असं भारी पोर देतो ना तुला. नको बाबा. बोकड्या कुठे येतो, एका गचक्यात लावित होतो. तो बाय तो तिकडे आहे ना, पलीकडून असेल ना. अगं माझ्या शेळीला अशी काळी काळी जरत पाड झाली हा तो बोकड्याची. मग बोकड्याचं म्हणजे कामच तसं आहे, पण दिसायला भारी असेल. काळी जरा ती पूर्ण काळा काळा जरा, पण मी एकच नंबर आहे. हा ना. हा, मुंगळी नाव ठेवलं तिथं. हो का? हा, तो बोकड्याने एका कचक्यात लावलं. पण ते जर माझ्याकडून जर तुला पोरग पाहिजे असतं ना, म्हणजे त्याकडून जर मला जर देणार असेल ना पोरग, असं नाही ढवळं फटक होईल. तेच मी आता दूध पिऊन येले, केशर खाऊन येले. हा का? हा, अगं मला लय दिवसाची इच्छा होती तो अशी बोलावं असं, पण खरे टाकून होतं का? पण नेमकं ती बायको तर मागं आली होती कामाला, बाय मध्ये बोलणं चालू होतं त्या बायको जर मा, तर ती म्हणे मानावरा काही करीतच नाही, तर ती म्हणे मानावरा काही करीतच नाही म्हणे, उठतच नाही म्हणे त्याचं. हं? ते लई येडवली काय तू? तुला इज्जतीचा पंचनामा केलाय तिनं, तुम्हाला काय मारित आहे? उठत नाही म्हणजे झोपातून उठत नाही असं म्हणते ती. मला वाटलं ते उठत नाही काय तो आला. नाही ग, येडी झाली का तू? तू आता चाल ना, आता तुला 2 दानक्यात तो कार्यक्रम करून दाखवतो. म्हणजे काय मी त्याच्यासाठी करे? अगं सांगू राहिलो तुला उदाहरण म्हणजे मी देतो. त्या संग चांगलं फ्रेंडली बोलत आहे, तू काय गैरफायदा घेतो काय? मी काय म्हणतो, तू मा धरू नको, मला काय स्त्री होत रे. एक तर ना लय किती दिवस दिवस उपाशी राहते? लय दिवसापासून मी करेल नाही काही. उपाशी किती दिवस राहते? जबर नशिबात आहे तवर, आता काय करावं? किती दिवस उपाशी राहते? किती दिवस उपाशी राहते? मग आता काय करायचं? किती दिवस उपाशी राहते? राहावं लागत. शाळेत राहिलं बसत. अरे ते शाळा पाहू राहिलं इकडं, नको असं काही करू. पाहू दे ना, काय पाहू दे ना. इथंच कार्यक्रम करून घेतला. इकडं टोचन मारण्याचे दगड. मी इकडं मागं चालते का? कुठं? बोकड्या नको बाबा, ती बायको आली दिशीन सांगून. तू कसं आहे आता? अगं ती 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 राहिली तिची आई घालायला माहेरला. हं द्यायचं तू सांगून, म्हणजे झाले का माझे वांदे. ऐक तर खरी तू, काय? मला कोणती प्रिय आहे का तू? प्रिय आहे मला काय माहिती कोण आहे दोघी मधून. तू फक्त माझ्याशी तेवढं पुरतं तेवढं बोलतो. हा कविता, मी काय म्हणतो, हे बाय, चाल ना थोडंसं मागं. कुठं? इथं तो बोकड्या जसा कार्यक्रम करतो ना तसंच करू आपण. मला लय लाज वाटते बाई. लाज काय वाटायची त्याच्यात? लाज काय वाटायची? तो बोकडे करतो शाळेला पार उलट पालट, तसं तू करीतो काय मला? त्याला काय होतं, तसं करून पाहू ना आपण, ट्रायल हाणून पाहू ना. त्या बायको संग हाण ना तू ट्रायल. लय याळा केलं, लय याळा. मग काय झालं? मग काय झालं त्याच्यामुळे तर वाईट कोण निघून गेली ती. तसं तुला गरज आहे तो नवरा गेला ना, कसं हो राहिलं गपणार आहे तू? कसं होतं मूड येतोय. मूड येतं ना, मग चला तुला थंड करतो मागं देऊन. चल ना. हे काम कर, कुठं जात? या साईडला जाऊ आपण, तेव्हा तिकडे नरम आवर आहे बकऱ्या सरू दे इकडं. हा बकऱ्या चरू दे, इथंच मागं जाऊ ना. चल. पण कोणाला सांगितलं ना थोडं डोक्यातच दगड घालीन मी. हा ध्यानात राहू दे. तर महापौर लागत ना, इथंच नको ना, लोक पाहिजे कोणी, इथं मागं चाल ना. 2 राऊंडवर पहिला तर मार पहिले, मग बाकी दुसरा पाहू. चल, लय रेंज आली मला. टाईट झालं का? मग चोळून ठेव. हाव चल ये. ये इकडे बाय, इथं मस्त जागा आहे इकडे, इथं जागा आहे मस्त. बस खाली, बस बापरे. खाली झोप, खाली झोप. बाई कसं एवढं का? गुलतोरी हाल राहिली, कळणार तर नाही ना? अय्यो हळूच रे, मला कळणार तर नाही काही. मला भीती वाटते. हां, कशाची भीती वाटते? कशाची भीती वाटते? नको. कशाची भीती वाटते तुला? तोड नको ना दाबू. मग काय दाबू मग?
काय दाबू मग? नाही बस आता बस बस झालं आता नको. एकच मिनिट हाय स्पीड जाऊ दे मला फक्त हाय स्पीड. अगं बाबा त्या हात रे का हातोडा आहे. ऐक अरे बाबू उठ या हळूहळू ये इकडे. ऐक अरे थांब ना बाबा मला साडी तर खुसू दे वर फार सोडली ना तू. मग सोडल्याशिवाय थोडी कार्यक्रम करतो. मी म्हणला वरच्या वर करशील. हा वरच्या वर मग कुठं तू एकदा त्याच्यानेच तुझी बायको गेली बरं का तुला सोडून. तिच्यात नाही गुन्हा बस इथं बर का. बस इथं. तिचा काही दोष नाहीये. दोष आहे ना सारा तुझी. हा मानेला झटका मी बाई एकदा हे असं केलं तर जाम झाले. बसता सुद्धा याय ना काय झालं? खाली बसता सुद्धा याय ना. काय झालं काय विचारितोय तोंड घेऊन. ते ना काय झालं तुला दिवसापासून करेल नाही. हा 6 महिने झाले 6. जाऊ दे त्याच्यामुळं आनंद भेटला भाई. ऐक ना मी काय म्हणते हा याच्या पुढे आहे ना आता मला बी आनंद भेटतो. तो एक काम होतं तुझी बायको नाही आहे मा नवरा नाही म्हणजे मा नवरा असून मी नसल्यात जमाय आता. काही खरं नाही तुझं. हां मग आता काय काय लहान येतो तुझ्या बायकोला वापस आता. तिकडेच काढी लावून देतो ना तिला. तू जाऊ म्हणशील ना हा काय आम्ही सगळं तुला देईन. खरं? काय गरज पडली तुला. हा काय मग तर लयच भारी झालं. मग सगळ्या गोष्टी आहे मागून तू ना आता माझ्या घरी आला बी गेला बी तरी कोणी काही म्हणू शकत नाही. मानावऱ्याला ना फक्त खाता येतं बोलता येत नाही. ऐक ना मी काय म्हणतो माझ्या लय दिवसाची एक इच्छा होती ग. काय असली नवऱ्यासमोर कार्यक्रम करू ना आपण. येडा झाला काय. काही झालं ना त्याचा 5 बाशिंगाचा नवरा आहे मावाला. त्याच्या समोर करायचं त्याच्या आत्म्याला काय वाटन किती पाप घडत मला. वाटत ना वाटलं त्या बायको समोर करायला बोलू ना तिला. तिच्या समोर करून पाहू आपण कसं वाटत पाहू ना. कोणला? त्या बायकोच्या समोर. मग बायको विषय संपला ना आता. तूच माझी बायको आहे आता. हा मग ते काही असू दे पण मी त्यांच्या समोर नाही करू शकत हे सगळं. असं का? हा बाबा त्याने मला एवढे दिवस एवढा आनंद दिले आणि मी म्हणजे त्याचंच खायचं मीठ त्याच्याशिवाय वागायचं असं. तू सांग बरं. ते बरोबर आहे तो म्हणलं पण जाऊ दे. मी आलो का मला नाराज नको करीत. जाऊ दे तुला ना तू घरापर्यंत न्यायच्या लायकीचं नाही. तुला इकडंच पांदे नेल परवडन. जाऊ दे जाय तू आता. शाळा चारायला आली का मला बोलीच. हा सांगन मी तुला ना यायची असे ना इशारा कर जाईन मी. बकरीला म्हणजे आवाज दिला का हा मा नंबर घे ना. तिचं नाव भुरी या का बकरीचं नाव. मा नंबर घे ना. हाय माग नंबर तवाला. तुझी बायको बिशी भरायला यायची नाही का तेव्हा. तो बंद झाला ना दुसरा आहे ना. सांग ते मी टाकतो ते. नाही सांग ना मी टाकी. 95 हां 95 03 03 88 88 42 44 हां 42 44 43. एवढा तबा आपण 11 12 अंकी नंबर पाहिला होता. माझ्या लक्षात नाही 42 आहे का 43 आहे का 44 काहीतरी आहे. हा ना त्या लक्षात काय तेवढं बरं आहे का त्या ते कुठं घाली ते एवढं ध्यानात आहे. डोळे झाकले तरी डोळे झाक अंधार पडू दे काही होऊ दे अंधारात बी करीतो का. चुकणारच नाही. हा तीर बरोबर लावितो. आपल्या अभ्यासात तेवढं आहे. चाटण चाबर आहे रे तू. बरं मी काय म्हणतो भेटू मग नंतर. नंतर भेटू. जाय मग जा बाय बाय. त्या बकऱ्या कुठे गेल्या बाई. चालली असती एक राऊंड अजून. नाही बस आता ना पाऊस पाणी चालू झाला बकऱ्या घरी हे काय मागायची इकडं. हा अगं इकडं वा का चल बाबा. अगं उठता येई ना बाबू कंबरने साऊड झालं. चल पाहते आता बकऱ्या.